नमस्कार मंडळी, मी दिशा आणि दिशा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही म्हणत असाल की हेल्मेट वगैरे घालून कुठे चाललेले, तर सकाळचे वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला. कारण खूप दिवसापासूनची इच्छा होती जायचं जायचं, शेवटी तो योग आलेला आहे. तर सकाळी खूप आवरलं वगैरे आणि आता आम्ही निघणार आहोत आणि फर्स्ट टाइम आम्ही आज लॉंग बाईक राईड करणार आहे. तर दिशांग सुद्धा खूप एक्सायटेड आहे. बिचारा सकाळी लवकर उठला, त्याला आम्ही आधीच सांगितलं की आपल्याला खूप लवकर निघायचं, जेणेकरून कसा प्रवास खूप लांबचा आहे आणि आपला दिशाक असल्यामुळे आपल्याला थोडं हळूहळू सुद्धा जायचं आहे. तर खूप इच्छा आहे स्वामींना भेटण्याची. तर खूप बरेच वर्षापासून आम्ही त्याची वाट बघत होतो आणि तो योग आलेला आहे. तर आम्ही आज बाईक राईड सुद्धा करणार आहे. शिवाय तिकडे आपल्याला कुठे कुठे फिरतात हे सुद्धा आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आमच्यासोबत सुद्धा तुम्ही ही छान बाईक राईड एन्जॉय करा आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन सुद्धा आमच्यासोबत घेता येईल. तर मग चला, लेट्स गो दिशांग थंड. तर मग चला, आता देवबाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे, आता आम्ही निघतो. चला जायचं. तर आपण ह्या आपल्या बाईकनी जाणार आहे, होंडाची बाईक. ह्याच्याने आज आपण फर्स्ट टाइम लॉंग ड्राईव्ह करणार आहे. इथे बघा दिशांग माझा कसं मस्त हेल्मेट वगैरे घेऊन रेडी झालेले आहे, थंडी खूप वाजते. आणि इथे आपल्या गाडीवरती आहे स्वामी समर्थ. तर आपण आज चाललेला आहोत अक्कलकोटला. स्वामी, आम्ही तुमच्या दर्शनासाठी येत आहोत. स्वामी समर्थ महाराज की जय. दिशांचे बाबा रेडी झालेले आहेत, कारण हेच आम्हाला घेऊन जाणार आहे. तर बघू आपली कशी राईड होते. मस्तच होईल, कारण आपण स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहे त्याच्यासाठी. आणि झोप पूर्ण नाही झाली, कारण ती एक्साइटमेंट होती उद्याचं काय, जसं आपलं पिकनिकला कसं त्याचप्रमाणे झालं. तर आता आम्ही खूप एक्साइट आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही ही फर्स्ट राईड करत आहोत. तर मग चला, लेट्स गो. तर आम्ही निघाले, खूप थंडी वाजते आणि आताशी सूर्य थोडं थोडं उजळत चाललेला आहे. कारण सगळं आवऱ्यावरेपर्यंत थोडा वेळच झाला, म्हणजे बॅग बिग सगळं लावायचं होतं. आणि छान वाटते, थंडी पण तेवढीच वाजते, पण खूप एक्साइटमेंट आहे म्हणून काय एवढी जाणवत नाहीये. दिशांचा पण आवाज येते. आम्ही ठिकाणी सुद्धा हेल्मेट घातलेलं आहे, कारण लांबचा प्रवास करायचा म्हटल्यानंतर आपली सेफ्टी तर आपण घेतलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल की बाईक एवढ्या लांब जात नाही, तर आपली बाईक पण तशीच आहे, त्याच्यामुळे आम्ही ही रिस्क घेतलेली आहे. असंच आम्ही बरेच वर्ष बघते, मग नाही झालं तर आता आपल्या बाईकमुळे आपल्याला तिथे जायला मिळते. तर मग चला. बघा, खूप छान वाटते. रेशमी आहे तुके तुके. तुम्ही म्हणाल का ही स्वामींच्या दर्शनाला चालले आणि धुके धुके गाणं म्हणते. तर हे कसं, धुके बघितल्यानंतर पटकन मला अशी गाण्याची आठवण आली. रस्त्याला कोणी नाहीये, सकाळची वेळ आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. आमचा निघण्याचा वेळ आम्ही ठरवले होते की सकाळी 5:30ला निघू म्हणून. पण थोडं दिशांग मला रात्री उशिराने झोपलं, कारण आपलं बॅग बिग सगळं पॅक करायचं होतं. म्हणून आम्ही रात्री झोपेपर्यंत आम्हाला 12:30 तरी वाजले. कारण काल होता गुरुवार, तर तिसरा गुरुवार होता. मग सगळं ऑफिसवरून आल्यानंतर जेवण बिवण सगळं केलं, जेवलं वगैरे, आणि मग आम्ही सगळं बॅग बिग पॅक केली आणि असं झोपेपर्यंत आम्हाला वाजले सकाळचे रात्रीचे 12:30. त्याच्यानंतर झोपलो आणि सकाळी पुन्हा मी पहिला 4ला उठली, कारण लवकर सगळं आवरून पहिलं मी रेडी झाले की कसं मी ह्या दोघांचं आंघोळ वगैरे करून हे लोक रेडी होते. तर इकडे मी आणि दिशा बघा, आम्ही एकदम व्यवस्थित बसलेलो आहोत आणि हेल्मेट सुद्धा घातलं आहे. मी तिघांनी सुद्धा व्यवस्थित सेफ्टी घेतलेली आहे. बघ इकडे दिशांग, बघ जरा हाय कर. दिशांग सुद्धा माझा व्यवस्थित पॅक आहे, म्हणजे त्याला हँड ग्लोव्स पासून सगळं मी घातलेलं आहे, कारण थंडीच इतकी आहे, त्याला त्रास नको व्हायला या हिशोबाने मी त्याला सगळं व्यवस्थित पॅक केलेलं आहे. आणि आमचे रायडर इकडे बाईक चालवत आहे, त्यांना डिस्टर्ब नाही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे की नाही आपण लांब जातोय आणि परत ते बघणार, तो नको रिस्क नाही घ्यायची मला, म्हणून म्हटलं की आपण आपल्याला दाखवू. खूप थंडी वाजते, गाडी स्पीडमध्ये आहे ना, तर अजून जास्त थंडी वाजते. कधी मस्त सूर्योदय तो असं झाले, कारण खूप कुडकुडायला होत आहे. दिशांना सुद्धा दुपट्टा एकदा बांधलाय, 2 मिनिटं आम्ही थांबलो होतो.
शाळेतली मुलं शाळेत चालले आणि आम्ही चाललेलो फिरायला. खूप छान वाटतं आम्हाला. मला सुद्धा असं बघून की शाळेचे दिवस आठवतात. माझी शाळा सुद्धा सकाळी 7ला असायची आणि बरेच दिवसात तरी असं मॉर्निंगचं वेळेवर एवढं सकाळी सकाळी कामांना बाहेर निघत नाही. कारण ह्या टाईमला टिफिन वगैरे घरातले कामं आवडतात तर सगळा वेळ चाललेला असतो. तर आज हे सगळं दिसतंय आपल्याला. आणि आता आपण नेरळ नेरूळला आलेलं आहे. नेरूळ नाही, नेरळ. ते कन्फ्यूज झाले कारण कसं नवी मुंबईचं पण नेरूळ, हे नेरळ. तर आता आपण नेरळला पोचलेलो आहोत. काय आणि थंडी खूपच आहे कारण गाडी स्पीडला आहे त्याच्यामुळे. आणि हात अगदी एकदम बर्फासारखे कडक कडक असे. असं वाटतं की हाताला जीवच नाही. कारण नुसतं आपण कसं घरी असतो सगळं बंद असतं तर थंड पाण्यामध्ये एकदा हात घातल्यानंतर जशी फिलिंग येते तशी फिलिंग आता इथे गाडीवरती येते. आणि दिशांगला बघायचंय का तू? दिशांगने माझा पूर्ण दुपट्टा बंद करून घेतलाय बघा. दिसतंय का दिशांग कुठे? तर त्याला खूप थंडी वाटते तोंडाला म्हणून मी त्याला दुपट्टा लावला आणि म्हटलं की दुपट्टा लावणं कव्हर होते. आणि हे बघा किती मस्त वाटतंय ना. थंडी तर लांबच होते कारण कसं हे असं नजारा बघायला आणि छान असं मॉर्निंगची राईड करण्यामध्ये काय वेगळीच मजा आहे. समोर मस्त डोंगर आहे, आजूबाजूला रस्ता रिकामा आहे कारण अजून वर्दळ नाहीये, शिवाय धुके सुद्धा आहे. त्याच्यामुळे खूप मस्त वाटते. तर आम्ही का आता इकडे ब्रेक घेणार नाही. डायरेक्ट आमचा विचार चाललेला आहे की लोणावळ्याला जाऊनच ब्रेक घ्यायचा. म्हणून आम्ही घाई केली लवकर कारण आपल्याला बाईकने जायचं ह्या हिशोबाने आपल्याला लवकर निघायला पाहिजे. अजून सूर्यदेवता वर आलेले नाहीयेत. खूप थंडी वाजते. तर आता आम्ही आहे ना पेट्रोल भरायला उतरले. दिशांग बघा मागे. आणि ना खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे काय झालं हात आणि पाय एकदम अकडले होते. याला मी चांगलं दुपट्ट्यामध्ये सुद्धा कव्हर केलं. पण थंडी इतकी होती ना की त्या गाडीवरून पेट्रोल भरायला उतरवलं तर तो पाय दुखतायत, पाय हालत नाहीये. तो आपला फिरतोय इकडे तिकडे. मला सुद्धा तेच झालं. अजिबात पाय असं काम करून हात एकदम थंड थंड असे झाले. त्यामुळे दाखवते दिशा मी तुम्हाला. बघा. आणि थंडामुळे अक्षरशः पाणी येते. त्यांचं पेट्रोल भरून झालंय. म्हटलं थोडंसं ऊन सुद्धा आहे. तर हे बघा इथे पेट्रोल भरतंय. म्हटलं पुढे कसं वेळ भेटेल, म्हणजे वेळ भेटेलच आपल्याला, पण काय सांगू शकत नाही मध्ये संपलं बिपलं तर. म्हणून तेवढे की सेफ्टीसाठी आपण पेट्रोल भरून घेऊया आणि मग पुढे जाऊन कसं काय ते बघू. आणि इथे छान असं ऊन येते म्हणून म्हटलं की यांना आम्ही उतरतो गाडीवरून. कारण सूर्यदेवता बघा वरती आलेले. आता वाजलेले सकाळचे 7:30 आणि आता 7:30 वाजता आम्ही पोचलो आहोत कर्जतमध्ये. हां बिल घ्यायला सांगतात कारण त्यांच्या मित्राला लागतं बिल. काय माहिती काय त्याचं. आता भाऊंकडून बिल घेते आणि मग आम्ही जातो. हे बघा आमचे रायडर, त्यांचे पण हात एकदम असे थंड थंड झालेत. आणि आपले स्वामी पप्पा. तर दिशांच्या बाबांची खूप इच्छा होती की अशी बाईक घेऊन राईडला जायचं. आणि ते डेली ऑफिसला सुद्धा बाईकनीच जातात त्याच्यामुळे ही गाडी त्यांना खूप इझी पडते. त्यांनी ही घेतल्यामुळे कसं मला सुद्धा ॲक्टिवा घेऊन ऑफिसला जायला खूप मजा येते. वाफ सोडतायत ते. आणि सूर्य बघा मस्त डोक्यावरती आलाय. दिशांक थोडा आता फ्री झाला कारण थंडी वाजत होती तर माझ्यावरती एकदम चिडचिड करत होता. चिडचिड करत होता की आई थंडी 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 थंडी. तर आपण तरी मी तरी बरंच हे केलं, त्याला पॅक बिक करून घेतलं. बघा त्याच्या हातातला हँड ग्लोव्ज पडला वेकडे. आता घालायचे परत थंडी वाजेल. आता धूप आले. आता त्याला कसं शाळेमध्ये हिंदीमध्ये सवय आहे ना त्याच्यामुळे.
तर आता सूर्यदेवता बरेच वरती आलेले आहेत आणि आपण आता पोचलेलो आहोत हे पळसदरीला. दिशांत थंडी वाजते. हा कसं काय निघाला? तुला मगाशी लूज करायला नाही पाहिजे. तुला बोललं की तुला राग येतो. एक तर कोणती गोष्ट ऐकत नाही आणि मग थंडी थंडी करत बसेल. तर आता पोचले आपण इकडे पळसदरीला स्वामींच्या मठाच्या इथे. छान वाटते. वेळ पटकन, सकाळी ट्रॅफिक पण नव्हतं त्यामुळे आम्ही लवकर पोचलो. थोडं जरा मॅपचा गोंधळ झाला कारण कसं मॅप कर्जतच्या रोडने जायचं तर मॅप जरा डाऊन दाखवत होतं त्यामुळे जरा शोधण्यामुळे थोडा वेळ गेला आणि शिवाय पेट्रोलसुद्धा आपण भरत होतो त्याच्यामुळे थोडं थांबलो. दिशानं सुद्धा थोडं वेळ उन्हामध्ये उभं केलं. हे बघा, हे तर आपल्या नेहमीच्या परिचयाचंच आहे कारण आपण पळसदरीला येतोच प्रत्येक वेळी. पळसदरी बोलतात, काही जण पळसदरी बोलतात. काय हो, काय बोलताय? नाही नाही, तो एक हवा भरणारा. हे बोलले की आता पेट्रोल भरले तर जरासा हवा सुद्धा भरून घेऊ म्हणून आम्ही हवा भरायला थांबलो. तर मग हे मी त्यांना विचारलं की उतरायची गरज आहे का? तर तो डायरेक्ट बोलतो, भैया होता की देखो आपकी इच्छा रहेगी तो उतरो नाही तर बैठे रहो. डोक्यातच गेला. एक तर सकाळी सकाळी आपल्याला कोणाची वाद घालायचं नाही आहे आणि एक तर आपण छान स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे तर म्हटलं की आपण थंड राहूया म्हणून काय बोललो नाही. तेव्हा मग तो बोलतो की आपके पीछे वाले टायर में हवा थोडी कमी आहे. तर बोलतो शायद ऐसा लग रहा है पंक्चर राहते. ह्याला काय सांगायचं कारण आता आपल्याला एवढा प्रवास करायचा म्हटल्यानंतर आपण सगळी गोष्ट अगोदर मॅनेज केल्या. म्हणजे कसं काल ते घरी होते, गुरुवार पण होता आणि आपल्याला आज निघायचं हे ह्या हेतूने मग त्यांनी गाडी सगळी व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे करून आणली. आणि आपली गाडी लेटेस्टच नवीन असल्यामुळे कसं तिचे अजून काही किलोमीटर पूर्ण नाही झाली, एकच सर्व्हिसिंग झालेली आहे. तरी पण एकदा ते बोलले की आपण शोरूममध्ये दाखवून येऊया कारण एवढं लांब जायचे त्यासाठी. शिवाय काही गरज म्हणजे आम्ही तर हे पंक्चर किट वगैरे असं सगळं घेतलेलं आहे. तर एक असे राईड करतात, त्यांचे मित्रसुद्धा आहे ते सुद्धा राईड करतात. त्या हिशोबाने त्यांनी सगळ्याचं बघून मित्राचं सजेशन घेऊन वगैरे सगळं आम्ही हे राईडला निघालेलं आहे. म्हणजे सगळ्या स्टेप फॉलो करूनच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. माझं सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही म्हणाल की असं नाही की डायरेक्ट मनामध्ये आलं आणि निघालं. तर त्यांनी सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं आणि मग आम्ही निघालो. कारण आपल्यासोबत आपला मुलगासुद्धा आहे ना, तर रिस्क घेण्यापेक्षा आपण व्यवस्थित गाडी क्लीन केली, सर्व्हिसिंग करून घेतली त्या गाडीची. म्हणजे चेन क्लीन वगैरे असं सगळं त्यांनी केलं आहे. शिवाय त्यांनी ऑनलाईन हे चेन क्लीनचं काही लिक्विड वगैरे सुद्धा मागवलं आहे. काय नाही काय करत असतात पण ते आता आपल्याला उपयोगी आलं. तर बघा आपण पळसदरीला पोचलो आहे. आता थोडी थंडी कमी वाजते. दिशांक थंडी कमी वाजते आता. हा, दिशांक थोडा वैतागलेला आहे. तर इकडे डॅम सुद्धा आहे बघा. एवढं काय दिसत नाहीये डॅमचं पाणी. आता उन्हामुळे कसं थोडी थंडी कमी वाजते. आणि समोर मस्त सूर्य देवता. आता इथून पुढे आपली खरी जर्नी स्टार्ट होणार आहे कारण कसं आम्ही खोपोलीपर्यंत सुद्धा गेलो आहे आणि हे आपलं स्वामींचं मंदिर, स्वामींचं मठ आहे. हे बघा किती सुरेख केले. वाव, अशी कमानी वगैरे छान केली. श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचं दर्शन घेऊन आपण म्हणजे लांबूनच घेतोय कारण आपल्याला पुढे जायला वेळ होईल. त्यांना काही पाठ नाही दाखवायचे पण थोडं पुढे वेळ होईल म्हणून आम्ही आता बाहेरनं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. कारण बरेच दिवस झाला आम्ही इथे आलो नव्हतो कर्जतच्या मठामध्ये आपला. कारण आमच्या इथे पण मंदिर मठ आहे ना, तिथेच आम्ही जातो गुरुवारचं वगैरे. आणि आता आपण बाईकवरून खोपोलीपर्यंत गेलेलो आहे पण आता आपली इथून खरी जर्नी स्टार्ट झालेली. तर मग चला, लेट्स गो.
तर आता खंडाळा 8 किलोमीटर दाखवते, लोणावळा 12 किलोमीटर आणि पुणे 76 किलोमीटर. तर मग चला आता आपण जात आहे लोणावळा खंडाळा घाटात. वेडी वाकडी वळणे आहे, सावकाश चालवा. तर आता आपण घाट रस्ता चढायला सुरुवात केलेली आहे. आता ह्याच्या पुढे आपली ही जर्नी स्टार्ट झालेली आहे. कारण आपण कसं खोपोलीपर्यंत बाईकने आलो होतो, ते पण आपल्या ॲक्टिवाने. आज फर्स्ट टाइम आपण ह्या गाडीने हा पुढचा लांबचा प्रवास करणार आहे. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचं मंडळ बंगळूर गोवा आणि काश्मीरला वळलात वळलो. अवजड वाहनांमुळे रस्त्यावरती होते ट्रॅफिक. तर आता आपण खंडाळा घाटामध्ये आहे. सकाळी लवकर निघालं म्हणून बरं झालं, जेणेकरून आपल्याला काय रस्त्याला जास्त वाहनं नाही भेटली. म्हणजे आपण इथून इझिली लवकरात लवकर पुण्याला जाऊ शकतो. आम्हाला तर ही राईड करताना खूप मजा येते. आता पुढे पुढे बघू, कारण जसे तास वाढतो तसे दिशांवरती डिपेंड आहे की दिशांग कसं काय सहन करते. कारण एवढ्या वेळ गाडीवरून प्रवास करणं तो पण पहिल्यांदाच करतो आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदा करतो. 4 व्हीलरमधून जाणं वेगळं आणि असं बाईकवरून जाणं वेगळं. तर तुम्ही म्हणाल की बाईक घेऊन चालले, तर 4 व्हीलरमध्ये कसं दिशांगला माझ्या गाडी लागते, तर त्याला वॉमिटिंग वगैरे होते. तर मी त्याला बोलले की आपण नेक्स्ट टाइम आपण 4 व्हीलरने जाऊया का. तर तो म्हणतो नको, मला उलटी होते. मी मग काय करूया, तर म्हणतो आपण ट्रक घेऊया, आपण ट्रकने जाऊया का. आम्ही दोघं जण मस्त माते मारत मारत चाललोय, कारण ही गाडी चालवत आहे म्हणून. दिशांच्या आणि म्हणजे छान अशी मस्त की बडबड चालू झालेली. इकडे बघ इकडे. तर आता त्याला दुपट्टा वगैरे काढलेला आहे आणि त्याला पहिला मंकी दिसलाय. आम्हाला त्याला चड्डी नाही घातली आहे. दिशांग माझा एकदम हॅप्पी झालंय. थंडी गेली आणि बघा किती सारं दुःख पसरलंय. आणि आता कुठे हा बघा बघा मंकी कुठे मंकी हा बघा कसा बसलाय. येतो दिशांग बरोबर येतो का नको खाली मस्त सिटी. वेळ होईल ना. तर ना आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला, कारण इकडे मस्तपैकी भूक लागली होती म्हणून गरमागरम मिसळ खाण्याचा आस्वाद घेतो इकडे. कारण पुण्याला आलो आणि मग मिसळ खाणार नाही असं होणारच नाही. मग दिशांच्या बाबांनी इकडे मिसळ मागवलेली आहे आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांच्या बघून माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय. पण मी म्हटलं नको प्रवासामध्ये, म्हणून इथे दिशांसाठी मागवलेलं आहे. दिशांत तुला काय मागवलंय. डोसा. पण साहेबांना पाहिजे होता चीज डोसा, पण इथे चीज डोसा नाहीये म्हणून आता आम्ही मागवलेला आहे साधा डोसा आणि माझ्यासाठी मागवलेला आहे ऑनियन उत्तप्पा. डोसाच आहे सेम सोन्या तो. तर आता थोडंसं पटापट आपण नाश्ता करू आणि मग लगेच आपल्या पुढच्या प्रवासाला लागू.
तर आता आपण एका झाडाच्या आडोशाला थांबलेलो आहोत. ऊन काही जाणवत नाही कारण हवेमध्ये अजून सुद्धा गारवा आहे. दुपारचे 12:30 वाजले. तर दिशांना थोडं सूरला जायचं होतं म्हणून थांबलो. शिवाय यांच्या ऑफिसचे कॉल सुद्धा येत होते म्हणून. तर ते एका ठिकाणी थांबलोय. आता आपले किती किलोमीटर बाकी आहेत आपण हे बघूया. तर हे बघा अजून आता आपले 4.5 किलोमीटर बाकी, 4.5 आवर्स बाकी आहे. 256 किलोमीटर आपल्याला बाकी आहे. तरी आपण लवकर कव्हर केलं. थोडं थांबत थांबत चाललंय कारण पाय बी दुखतात ह्या हिशोबाने. तर मग चला आता परत सुरुवात करू. तर आता आहे ना 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आता अक्कलकोटमध्ये पोचलेलो आहोत. फक्त आता काहीतरी 30 मिनटं दाखवतात आम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी. तर आता थोडा अंधारसुद्धा झालेला आहे आणि इथे बघा याने डोसासुद्धा खाल्ला कारण ह्याला चीज डोसा कुठेच नाही भेटला, तो इथे भेटला म्हणून आम्ही त्याला खायला दिला. तर हे बघा अजून थोडा उजेड आहे पण आता थोडी थंडी वाढली म्हणून आम्ही म्हटलं पटकन निघूया. आणि तर आहे ना आम्हाला अक्कलकोटला येण्यासाठी संध्याकाळचे 7:15 झाले कारण थोडंसं दिशांगला भूकसुद्धा लागली होती आणि मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन झाली होती. त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही म्हणून त्या हॉटेलच्या ठिकाणी थांबलो कारण कसं तिकडे जर काय खायला घेतलं तरच आपल्याला चार्जिंग करता येईल हा आम्ही हे बघितलं. आणि मग आम्ही त्यासाठी डोसा ऑर्डर केला आणि चार्जिंगसुद्धा करून घेतली आणि 7:15 वाजता आम्ही आलो. आल्यानंतर रूमची शोधाशोध चालू होती तर भक्त निवासमध्ये कुठेच रूम मिळत नव्हते. शेवटी एक रूम आम्हाला मिळाला. हा रूम आहे हा बघा. आणि हे बाप लेक दोघं मस्त गरम पाण्याचे आंघोळ करून इकडे बसलेले आहेत. तर दिशांग माझा खूप खुश झाला आहे. छान अशी छोटीशी रूम मिळालेली आहे. तर याची प्राईस आहे 1,500 रुपये. तर कुठेच रूम अवेलेबल नाही. बाहेर कोणाच्या पण भरोशावर राहण्यापेक्षा म्हटलं की हे भक्त निवासचं जे आहे तिकडेच 1,500 रुपये देऊन आम्ही ही रूम घेतलेली आहे म्हणजे 7च्या दरम्यान. तर तिचं चेकआउट आम्हाला करायचं आहे दुपारी 12 वाजता उद्या. तर आता आम्ही रेडी झालेलो आहे. आता आम्ही जातोय मंदिरामध्ये आणि उद्या सकाळी सुद्धा आम्ही काकड आरतीला जाणार आहे. तर तुम्हाला हा पूर्ण आपला व्हिडिओ आवडलाच म्हणजे आपण जी रोड ट्रिप केलेली आहे ती आवडलीच नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत स्वामींचं दर्शन वगैरे आणि तिथून आपण कुठे कुठे जर हे सगळं आपल्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत बाय. तर आम्ही इथे स्वामींच्या मठामध्ये पोचल्यानंतर आहे ना आम्हाला दर्शन घ्यायचं होतं कारण संध्याकाळचे रात्रीचे ना 8, 8:15 झाले होते.
तर आम्ही दर्शनासाठी जात होतो, पण तिकडे कळालं की आरती वगैरे झालेली आहे आणि आता अन्नप्रसादाची सुद्धा वेळ झालेली आहे. तर तिकडे अन्नप्रसाद हा रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत असतो. तर म्हटलं की आता आलोच आहोत आणि उद्या सकाळी आपल्याला दर्शन घेऊन लगेच आपल्याला गाणगापूरला जायचं होतं, तर मग आपल्याला अन्नप्रसाद मिळाला नसता. तर ह्यासाठी मग आम्ही ते अन्नप्रसादासाठी उभे राहिलो आणि लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी अशा वेगवेगळ्या लाईन होत्या आणि बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी होती. आजचा दिवस हा खूप छान होता, कारण प्रवासाची दगदग ही अजिबात जाणवली नाही, कारण का आता आपली ओढच होती स्वामींना भेटण्याची, त्यामुळे ही दगदग आम्हाला काय जाणवली नाही. खूप मस्त प्रवाससुद्धा झाला, अन्नप्रसादसुद्धा झालं. तर मंडळी, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपली राईड कशी झाली हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.